आज आपण करणारे कटोरी चाट, त्यासाठी मी 2 कप छोले भिजवले होते आणि 2 बटाटे घेतलेले। आता आपण आधी छोले उकडायला टाकून घेऊ। 2 बटाटे पण टाकायचे आपल्याला अशी बारीक करून। छोले टाकून घ्यायचे। आता टाकायचे अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1-1.5 चमचा मीठ टाकणार आहे, 1 दालचिनी, 2 हिरव्या वेलची आणि 4-5 लवंग आहे बारीक चिरलेला। 4 ते 5 शिट्ट्या यायच्या आपल्याला घ्यायच्या। आपल्याला जी कटोरी करायची आहे त्याच्यासाठी मैदा घेतलेला आहे। तुम्हाला अंदाजेप्रमाणे मैदा घ्यायचा, आपल्याला किती करायचंय तेवढा। 1 चमचा ओवा घेतलेला आहे, छान चोळून टाकायचा। 1 चमचा मीठ, तेल 3 चमचे तेल घेणार आहे, छान चोळून घ्यायचं तेल। 1 कप मैदा घेतला ना, 1 मोठा चमचा तेल घ्यायचं। तेलाचं प्रमाण जास्त असेल तरच ह्या जी आपण कटोरी करणार आहे ती छान होती। पायची मुठ्ठी याची, आपलं पीठ छान म्हणजे तेल चांगलं पडलेलं आहे मोहन, म्हणून अशी मस्त झाली। आता मग जास्त घट्ट मळायचं नाही, हे थोडंसं साईडला आपलं पीठ भिजवून झालेलं आहे छान, झाकून ठेवायचं। हे असं एवढं पातळ पाहिजे। 10 मिनिटं भिजत ठेवू, तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात। पिठा घेतलेला आहे, त्याची चटणी करून घेऊ। आता आपण पिठं घेतलेलं आहे त्यात आणि थोडंसं अद्रक, पण अर्धा चमचा जिरे पण बारीक करून घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर, आपली पुदिन्याची चटणी करून झालेली आहे आणि चिंच गुळाची चटणी पण मी आधीच केलेली आहे, तीच आता वापरणार। आपले छोले छान शिजलेले आहेत, हे बघा एकदम मस्त शिजलेले आहेत। आता हे जे दालचिनी वगैरे टाकलं होतं ना, जे वर दिसते ते काढून घ्यायचं। थोडं राहिलं तरी काही नाही, जे आपल्याला दिसते ते काढून घ्यायचं। थोडंसं तेल घ्यायचं, 1-2 चमचे, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा छोले मसाला टाकला तरी छोले मसाला जर नसेल ना तर गरम मसाला टाकला तरी चालणार आहे। आता छोले टाकून घेऊ। मिक्स करून घ्यायचं, छान परतून घ्यायचं याच्यामध्ये तिखट वगैरे। आपण छोल्यांमध्ये मीठ टाकलंय त्यामुळे अगदी थोडंसं टाकणार आहे, तिखट टाकल्यामुळे। आपली आता छोल्याची भाजी झालेली आहे करून आटली मसाला, तर आता बारीक गॅसवर हटवून भाजी आता काढून घेऊ। आता आपण लाटून घ्यायचे आपण कटोरीसाठी पुऱ्या। छोट्या छोट्या घ्यायच्या, लागतं तसंच लाटून घ्यायचं। आता ही पुरी तेलात टाकल्यावर फुगू नये म्हणून त्याला असं करून घ्यायचं। कुठली पण एक कटोरी सेट करायची आपल्याला, जी पाहिजे ती, आणि ती अशी लावून घ्यायची अशी, आणि त्याला असं हे चिटकून घ्यायचं, असं चिटकून घ्यायचं आणि जो उरलेला भाग आहे ना तो कट करायचा। असं चाकून कट करून घ्यायचं।
तेल तापतंय तोपर्यंत 2-3 करून घेणार आहे मी. अशी दाबून दाबून सेट करायची, म्हणजे निघणार नाही पटकन. असं चाकूने तिला काढून घ्यायचं एक्स्ट्रा जे पीठ आहे ना, आणि परत एकदा थोडीशी तिला प्रेस करायची. तेल तापलेलं आहे, आता आपण यात सोडून घेऊ. हळूच हळूच सोडायची. अशी थोडीशी हे झाली ना सैल, मग आपण ही वाटी हळूच काढून घ्यायची. आतून पण लाल भाजून घ्यायचं छान. आतून थोडीशी पांढरी, मग परत हिला लाल करू. आपल्या कटोरी अशी तयार झालेली करून. फक्त वाटीला आधी तेल लावून घ्यायचं चिटकवताना. मी पहिल्या वाटीला लावलं नव्हतं, तर जरा वेळ लागला निघायला. थोडंसं तेल लावलं की पटकन निघते याची पुरी लाटलेली. सुरुवातीला आपण चिंचाची चटणी टाकून घ्यायची थोडी. आता आपण केलेला चाट भरायचा. आता आपण दही टाकून घ्यायचंय. आता थोडी चिंचाची चटणी, थोडीशी पुदिन्याची चटणी, डाळिंबाची दाणे, थोडा चाट मसाला, थोडी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, आता हे आपलं चाट करून झालेलं आहे, कटोरी चाट. आता तुम्ही याच्यात आवडीनुसार घेऊ शकता, जे कमी जास्त काय पाहिजे असेल ते. यातलं काही जे कमी जास्त आवडत नसेल ना, ते तुम्ही कमी जास्त करू शकता.